कल्याण पूर्वमधून हादरवून टाकणारी बातमी समोर येतेय। मराठी हिंदी भाषेवरून झालेल्या किरकोळ वादानंतर एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे। कल्याण पूर्वच्या 30 गाव नाका परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय अर्णव जितेंद्र खैरे या तरुणाने रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांनी या प्रकरणाची पूर्ण माहिती दिली आहे। बघूया काय होती पूर्ण घटना। माझा मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला। सकाळी ट्रेनमध्ये बसून जात असताना त्याला ट्रेनमध्ये धक्काबुक्की लागत होती। तर समोर त्याचा एक हिंदी भाषिक होता। आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो यूपीचाच होता की कुठला होता। तो समजून गेला असेल त्याच्या कदाचित राहणीमानावरून, म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता। आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतोय, म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की भाई थोडा आगे धक्का दो, मेरे ऊपर धक्का आ रहा है। तर त्याच्या बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का, मराठी बोलायची लाज वाटते काय। आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का। आणि मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का। हा पप्पा ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं, मी खूप घाबरलो होतो, म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं। तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो। सर तो घाबरला होता, कारण आम्ही घरामध्ये कधी त्यांना शिवी माहीतच नाही। आम्ही घरामध्ये कधी शिवी पण देत नाही, कधी अभद्र शब्द पण वापरत नाही। म्हणजे आपले चांगले संस्कार असे कामाला येतात सर। आपण ज्यांना चांगले संस्कार देतो की बाबा तू भांडण करू नको, आणि कदाचित माझ्या मुला मी रफटप बनवायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांनी पण प्रतिकार केला असता, पण त्यांनी प्रतिकार केला नाही। तो बोला की, आणि मम्मीला पण त्यांनी सांगितले मम्मी मला वाढवायचं नव्हतं, म्हणून मी गपचूप तिकडने निघालो आणि मी ठाण्याला उतरलो। आणि ठाण्याला उतरून पुन्हा तो मुलुंडला कॉलेजला गेला। पोलिसांना, आपल्या कोळशेवाडी पोलिसांना आम्ही तक्रार केलेली आहे आणि आम्हाला त्यांच्यावर भरोसा आहे। ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पद्धतीने। काय तुम्ही मेसेज मी हाच देणार की आता ह्या भाषेवरनं वाद होणं, मी काय पॉलिटिकल नाही आहे, मला काय पॉलिटिकल पार्टीची मला काही घेणं देणं पण नाही आहे। फक्त एवढंच सांगेन की असले प्रकार पुन्हा घडू नयेत। कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस तपासात आहेत आणि संशयितांना लवकरच ताब्यात घेतला जाईल अशी माहिती मिळते। एक किरकोळ वाद आणि एका होतकरू विद्यार्थ्याचे आयुष्य संपले। ही घटना पुन्हा एकदा आपल्या समाजाला आरसा दाखवते की भाषा, प्रांत किंवा संस्कृतीच्या नावावर हिंसा कुठेपर्यंत पोहोचली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, कल्याण।